त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना अटक. अचानक नोटीस न देता झालेल्या पोलीस कारवाईने खळबळ. नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगम मंदिर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर युवा नेते नंदन भास्करे यांनी शंका उपस्थित केली असून पुरुषोत्तम कडलक यांना राजकारणातून संपवण्यासाठी एका जुन्या वादातून किंवा आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून तसेच भाविकांकडून 3,000 घेऊन व्हीआयपी दर्शन देण्यासंबंधी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कडलक यांच्यावर एका विशिष्ट प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे. कार्याध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम कडलक हे त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी ट्रस्टी म्हणून नियुक्त गेल्या काही वर्षांपासून झालेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक झाली. त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची बाजू ठामपणे त्या व्यक्तींनी मांडली. त्यानंतर गेल्या 2 दिवसांपूर्वी तुषार भोसलेंचं पवार साहेबांबद्दलचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि त्या स्टेटमेंटला सोशल मीडियावर उत्तर देण्याचं काम पुरुषोत्तम कडलकांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्याचाच प्रसाद म्हणून पुरुषोत्तम कडलकांच्या गळ्यात हा हार घालण्यात आलेला आहे. याच्यामध्ये भाविकांना उगाचच पक्षाची बाजू